नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात अल्पवयीन मुलावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर आई थेट ध्वजारोहण दरम्यान नाशिक रोडच्या विभागीय कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर पोलिसांवर आरोप करत न्याय मागितला। उपनगर पोलीस स्टेशन काय करत नाही, पैसे घेतात आणि आमच्या मुलांवर हल्ला केला। आम्ही सोडणार नाही, माझ्या मुलाला पोराला मार सोडणार नाही, सोडणार नाही। स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच मुलावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी महिलेने संताप व्यक्त करत उपनगर पोलिसांवर थेट गंभीर आरोप केलाय। यावेळी मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते। संबंधित महिलेने उपनगर पोलिसांवर गंभीर आरोप करत आपल्या मुलाला मारहाण करण्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। महिलेच्या या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।